आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। निंगे कमळे काय ग निंगे अगं आपले पैसे चोरीला गेले ग। आता कॉलेजची फी कशी भरायची? देव का ग नसते आपलीच परीक्षा बघायला। मुंबईत आल्यापासून एक बी दिवस चांगला गेला नाही। हे काय एवढा पसारा का केलाय तुम्ही खोलीत? काय फुगड्या खेळत होतात की काय? आणि हे काय असं रडत का बसलाय? मावशी अहो कॉलेजची फी भरण्यासाठी पैसा आम्ही खोलीतच ठेवून गेलेलो, पण आता चोरीला गेले तो आमचे पैसे। अगं खुळा आहेत का तुम्ही? या हॉस्टेलमध्ये किती चोऱ्या होतात माहित नाही वय तुम्हाला? आणि दार उघडं ठेवून झोपलात तरी कशाला? कमळे आपण वॉर्डन मॅडमला जाऊन सांगितलं तर? वॉर्डन मॅडम तुमचे पैसे शोधेपर्यंत तुमचा पैसे भरायचा टाइम निघून जाईल। मग आता आम्ही काय करायचं? कोणी चोरलं असतील आमचं पैसे? मी एक सांगू काय तुम्हाला? माणूस सोनं बनवतो कशासाठी? अडीनडीला कामाला यावं यासाठीच ना। एखादं सोनं असेल ना ते त्या सोनाराकडे ठेवा। आपल्या कॉलेजच्याच पाठीमागे एक सोनार आहे, तिथे जा, ती वस्तू द्या आणि पैसे घ्या, तुमचं काम होऊन जाईल। मी सांगायचं काम केलं, आता घ्यायचं तर घ्या नाहीतर द्या सोडून। आणि हा जो काय तुम्ही पसारा केलायत ना त्यामुळे मी काय आज तुमची रूम साफ करायची नाही। कमळे बघ बाई अजून एकदा विचार कर। निंगे दुसरा काय पर्याय आहे का आपल्याकडं? अगं कॉलेजमध्ये राहायचं असेल तर आपल्याला हे करायलाच पाहिजे। बोला काही घ्यायचंय का तुम्हाला? काय दाखवू? नेकलेस, ब्रेसलेट, चेन? बोला। हे विकायचंय की गहाण ठेवायचंय? नाही नाही इकायचं नाही, घाण ठेवायचंय। आणि तुम्ही बी कुणाला ऐकू नका प्लीज। मी थोड्या दिवसात येतो आणि हे सोडवून येतो। बस बरं, याचे 10,000 रुपये मिळतील। नुसतं 10,000? हो, हे 18 कॅरेटचं सोनं आहे, याचे एवढेच पैसे मिळतील। आणि असंही हे कोणी घेत नाही हल्ली। दादा अहो आम्हासनी 30,000ची गरज आहे। हो याचे एवढेच पैसे मिळतील आमच्याकडे। आणि तुम्ही दुसरीकडे कुठेही गेलात तरी यावर तुम्हाला काहीही मिळणार नाही। बाकी निर्णय तुमचा। दादा प्लीज बघा की काय होतंय का? वय की दादा लय उपकार होतील तुमचं। या वेळेला मदत करा, पुढच्या वेळेला नाही दिलं तरी चालते। अहो वेळ लागलाय का तुम्हाला? मी सांगितलं ना, मी याच्यात काहीही करू शकत नाही। एवढेच पैसे मिळतील। अहो ताई, अहो इकडे या। अहो असं जाऊ नका, इकडे या।
मी तुमचं कानातलं ठेवून घेतो आणि त्या बदल्यात हे घ्या 30,000 रुपये. अहो पण आता तर तुम्ही नाही म्हणत होता की. अहो त्याचं काय आहे की कस्टमरला धरून ठेवण्यासाठी आम्हाला हे कधी कधी करायला लागतं आणि आमच्या साहेबांनी सांगितले तुम्हाला पैसे द्यायला म्हणून तुम्हाला बोलवलं. कमळे लई काही प्रश्न विचारत बसू नको. पैसे मिळतात ते नशीब समज. गप घे आणि चल. थँक्यू दादा, खरंच लय उपकार झाले बघा. मी थोड्या दिवसात तुमचं पैसे परत देतो आणि माझा दागिना सोडून नेतो. या काय काय गावछाप हा काय अशा माकडिडी सारख्या नाचतायत. माझ्या कॉलेजचे असे ना स्टँडर्ड्स तुमच्यामुळे डाऊन होत आहेत. मी तुला तर ना कमळीवर हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी? त्या बिचारे गरीब आहेत, काही बोलत नाहीत म्हणून अति करतेस तू. हा त्यांचा चांगुलपणा आहे की ते तुझं वागणं सहन करतात, काही बोलत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. आणि काय ग, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? केव्हापासून त्यांना इथून हाकलण्याचा प्रयत्न करतेस? तुला आतापर्यंत समजावण्याचा, इग्नोर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुला थांबायचंच नाहीये. खरं खरं सांग रेश, तूच यांची फीज पे केली आहेस ना? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर या दोघींना त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. गेट लॉस्ट. तोंडही दाखवू नकोस मला. सरे, तुला एक सांगू काय? अगं आपली कमळी आणि निंगी आपल्यापासून लांब असले तरी बी आपल्या जवळच आहेत असं वाटतंय बघ. अगं काल पवारांची सखू लहान वयात लगीन करायलात म्हणून भांडली सगळ्यांशी. मला तर आपली कमळीच दिसली बघ तिच्या. अगं ज्या वयात पोरं झाडावरून उड्या मारून आंब तोडून खात्यात त्याच वयात त्यांची लग्न करायचं म्हणजे जरा जास्तच होते नाही का? नाहीतर काय ग,